संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले, अद्यापही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही। आंधळे अजूनही गायब असल्यावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे। 60 दिवस झाले तरी अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कृष्णा आंधळेच्या ठाव ठिकाण्यावर वक्तव्य केलेले आहे। ते नाशिकमध्ये बोलत होते। परभणीच्या मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईकडे चाललेल्या लॉंग मार्चमध्ये नाशिक येथे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट सुरेश धस यांनी घेतली होती। त्यावेळी ते बोलत होते। सुरेश धस म्हणाले की कृष्णा आंधळे हा परराज्यात असणार आहे। ते कोकरू आहे, कुठेही गेला तरी तो सापडेल। आमचा पोलीस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे। आकाच्या आकाची पिल्लेवाळ आहे, त्यांचा सर्व माज आता आम्ही जिरवणार आहोत। काही गोष्टी गोपनीयरित्या बोलणं योग्य होणार नाही। तपास फाईल होईल, मी धनंजय देशमुख यांना समजवतोय, तर असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी होत आहे। करुणा मुंडे यांनीही राजीनामा मागितलेला आहे। करुणा मुंडे यांच्याकडे धनंजय मुंडे बाबत काय काय माहिती आहे हे त्यांनाच विचारावं लागेल। आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देतो, कारण ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्या सोबत नाही। परळीत 500 व्यापारी आणि लोकांनी गाव सोडलं आहे। तिथं अनेक माफिया, राख माफिया, वाळू माफिया आहेत, असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। पहिल्या दिवसापासून आम्ही आंदोलकांच्या संपर्कात आहोत। पायी चालणे अत्यंत क्लेशकारक आहे। 5 पोलीस निलंबित केलेत। आंदोलकांची 12 पोलीस निलंबित करण्याची मागणी होती। प्रशासनाला दोन्ही बाजूने पाहावा लागत, यासाठी कारवाई नाही। मुख्यमंत्र्यांच्या कानावर सर्व घातलंय। इतर मागणीची पूर्तता 1 महिन्यात व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांचा कानावर घालणार आहेत। पुन्हा त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।